मित्र हो, दैनिक दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत 3 वर्षांपूर्वी जिब्रान यांच्या व्यक्तिमत्वाचा व कला विश्वाचा वेध घेणारा लेख प्रसिद्ध झाला होता. राहुल हंडे यांच्या मराठी लेखाचे पॉडकास्ट आपल्याला आवडेल. आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा. नमस्कार श्रोत्यांनो, स्वागत आहे आपलं आजच्या खास पॉडकास्ट भागात, जिथे आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या प्रवासात डुबकी मारणार आहोत ज्याने आपल्या काव्य, कथा आणि चित्रकलेतून माणसाच्या मनातील सत्य, सौंदर्य आणि शिव यांचं अनोखं दर्शन घडवलं. होय, आपण बोलत आहोत खलील जिब्रान यांच्याबद्दल, एक तत्ववेत्ता, कवी, कथाकार आणि चित्रकार ज्यांनी माणसाच्या माणूसपणावर विश्वास ठेवून दैनंदिन जीवनातील मुखवट्यांमागील खरा चेहरा उलगडला. आजच्या या भागाचं लेखन केलं आहे सुप्रसिद्ध मराठी लेखक व विचारवंत राहुल हांडे यांनी, ज्यांनी जिब्रान यांच्या साहित्याचा आणि तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून हा सुंदर प्रवास आपल्यासमोर मांडला आहे. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. खलील जिब्रान यांचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं एक असं व्यक्तिमत्व ज्याने कला आणि तत्वज्ञान यांची अनोखी सांगड घातली. जिब्रान म्हणजे एक असा कलावंत ज्याने आपल्या रचनांमधून माणसाच्या अंतर्मनातील सत्य आणि सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न केला. राहुल हांडे यांनी आपल्या लेखनात जिब्रान यांच्या साहित्याला सत्य, शिव, सुंदर यांचा चित्रकथी असं संबोधलं आहे आणि यापेक्षा योग्य वर्णन कदाचितच सापडेल. त्यांच्या प्रसिद्ध कथासंग्रह द मॅडमॅन मधील एका ओळीने आपण सुरुवात करूया. तुम्ही मला विचारत आहात मी वेडा कसा झालो. एके दिवशी सकाळी मी गाढ झोपेतून जागा झालो आणि पाहतो तर माझे सर्व मुखवटे चोरीला गेले होते. या एका वाक्यात जिब्राननी माणसाच्या जीवनातील खोटेपणा, दिखाऊपणा आणि सत्याचा शोध यांचं सार सांगितलं आहे. पण जिब्रान स्वतः कोण होते? चला थोडं त्यांच्या जीवनात डोकावूया. जिब्रान यांचा जन्म 1883 साली लेबनॉनमधील बशरी गावात झाला. त्यांचं बालपण लेबनॉनच्या निसर्गरम्य, देवदाराच्या झाडांनी नटलेल्या डोंगराळ प्रदेशात गेलं. पण परिस्थितीमुळे त्यांना आपल्या आई कमिला आणि भावंडांसह अमेरिकेला स्थलांतर करावं लागलं. लहानपणापासूनच जिब्रान यांना चित्रकलेची आवड होती. त्यांच्या मनात आकार, रंग आणि रेषा तरळत असत. लेबनॉनला परतल्यानंतर त्यांनी बेरूतमधील मदरसात अल हिकम या ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिक्षण घेतलं. याच काळात त्यांनी एका चित्रातून पाद्रीसमोर गुडघे टेकलेली नग्न मुलगी रेखाटली, ज्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांचा राग ओढवला आणि त्यांना शाळेतून काढून टाकण्याची धमकी मिळाली. राहुल हांडे यांच्या मते यातूनच जिब्रानच्या कुंचल्यातील सामर्थ्य दिसतं. सामाजिक पावित्र्याच्या नावाखाली लपलेल्या खोटेपणावर प्रहार करण्याची त्यांची हिंमत. वयाच्या 15व्या वर्षीच त्यांनी अल मनर नावाचं पत्रक संपादित करण्यास सुरुवात केली आणि त्याचबरोबर त्यांच्या चित्रांनी पुस्तकांची मुखपृष्ठ सजवली. पण जीवन त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. 1903 मध्ये त्यांच्या आईचं आणि भावाचं निधन झालं. दारिद्र्य आणि बहिणीचा क्षयरोग यामुळे जिब्रान खचले, पण त्यांच्या कलेने आणि विचारांनी त्यांना सावरलं. राहुल हांडे यांनी जिब्रान यांच्या तत्वज्ञानाला वृक्ष नसलेलं, माणसाच्या माणूसपणावर विश्वास ठेवणारं असं वर्णन केलं आहे. जिब्रान यांच्या कथा, कविता आणि चित्रांमधून प्रेम, सत्य, सौंदर्य, चांगुलपणा आणि मृत्यू यांच्याविषयी निर्मळ भाव व्यक्त होतात. त्यांचा सर्वात प्रसिद्ध कथासंग्रह द प्रॉफेट 1923 साली प्रकाशित झाला. या पुस्तकात भारतीय दर्शन, सूफी कवी रूमी, नीत्से, कार्ल गुस्ताव युंग आणि बहाई संप्रदाय यांचा प्रभाव दिसतो. द प्रॉफेट इतकं पॉप्युलर झालं की दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना वाटण्यासाठी त्याची विशेष आवृत्ती काढण्यात आली. जिब्रान यांच्या द मॅडमॅनमधील कथा वाचताना आपल्याला गीतेच्या तत्वज्ञानाची आठवण येते. उदाहरणार्थ ईश्वर या कथेत ते सांगतात की जोपर्यंत मनातील द्वैत नष्ट होत नाही तोपर्यंत निसर्गातील प्रत्येक घटनेत ईश्वराचं अस्तित्व जाणवत नाही. तर पवित्र नगरमध्ये त्यांनी पोथीनिष्ठन आणि मूलतत्ववादी विचारांचा मूर्खपणा अधोरेखित केला आहे. बरकासारखा तो सफेद कागद आजीवन निष्कलंक आणि पावनच राहतो, शुद्ध, पवित्र आणि कोरा. या राहुल हांडे यांच्या शब्दात ही कागदाची कैफियतमधील ओळ समाजातील उच्चभ्रू वर्गाचा दंभ किती कोरा आहे ते दाखवते. जिब्रान यांनी अरबी साहित्यात प्रथमच पिंजरा, जंगल, वादळ, समुद्र, सूर्योदय यासारख्या प्रतीकांचा सौंदर्यपूर्ण वापर केला. त्यांच्या कथांमधून सामाजिक दांभिकता, अंधश्रद्धा आणि पूर्वग्रहांवर प्रहार होतात. राहुल हांडे यांनी आत्म्याची भेट या कथेचं विशेष कौतुक केलं आहे, जी रेहाना नावाच्या निरागस मुलीची कहाणी सांगते, जी समाजाच्या दांभिकतेमुळे वैश्यवस्थित मृत्यूला कवटाळते. यात जिब्रान म्हणतात, रेहाना, तू अत्याचार पीडित आहेस, अत्याचारी नाही. भौतिकदृष्ट्या गरीब असणं हे सत्तेच्या बळावर बलवान असण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. चतुर कुत्रा आणि कथा कटोऱ्याची यासारख्या कथांमधून जिब्रान मोहमायेत गुरफटलेल्या भोगी लोकांचं आणि त्यागी जीवनाचं चित्रण करतात. हांडे यांच्या मते जिब्रानच्या प्रत्येक कथेत एक दार्शनिक सूत्र गुंफलेलं आहे, जे वाचकाला विचार करायला भाग पाडतं.
राहुल हांडे यांनी जिब्रानच्या साहित्याला सर्वकालिक आणि सर्वग्राह्य असं संबोधलेलं आहे. द मॅडमॅन, द फॉरेनर, सँड अँड फोम, द वॉन्डरर आणि टिअर्स अँड लाफ्टर हे कथासंग्रह म्हणजे सत्य, शिव आणि सुंदर यांचा अक्षय खजिना आहे. जिब्रान यांच्या लेखनातून आपल्याला आपले मुखवटे चोरीला गेल्याची खंत नाही, तर स्वातंत्र्याची अनुभूती मिळते. आणि कदाचित कथेच्या शेवटी आपणही म्हणू, सुखी रहा माझे मुखवटे चोरणाऱ्यांनो. श्रोत्यांनो, खलील जिब्रान यांचा हा प्रवास आपल्याला सत्य आणि सौंदर्याच्या जवळ घेऊन जातो. राहुल हांडे यांच्या लेखनाने हा भाग आणखी खास झाला आहे. त्यांच्या कथा वाचताना आपण स्वतःच्या मनात डोकावण्याची संधी मिळते. जर तुम्हाला जिब्रान यांचं साहित्य वाचायचं असेल तर द प्रॉफिट आणि द मॅडमॅन पासून सुरुवात करा. आणि हो, तुम्हाला हा भाग आवडला असेल तर आम्हाला तुमचे विचार कळवा. पुढच्या भागात भेटूया एका नव्या प्रवासात. तोपर्यंत सत्य, शिव, सुंदर यांचा शोध घेत रहा.